चला क्वेश्चन नंबर किती नंबरचा आहे 40. टॉपिक वाईजचा किती नंबरचा क्वेश्चन आहे 40 नंबरचा क्वेश्चन आहे. त्याच्यामधलं गिव्हन डेटा लिहिलेला आहे. काय काय कॅपिटल एलची व्हॅल्यू किती दिले 2.820 आहे. कॅपिटल एमची व्हॅल्यू किती दिले 3.00 आहे. एलची व्हॅल्यू स्मॉल एलची व्हॅल्यू किती दिले 0.87 दिलेला आहे. कॅपिटल डी ची व्हॅल्यू किती दिले 0.041 सेंटीमीटर दिला. वायची व्हॅल्यू काय दिले 4 mg/L πd²/L. काय डाऊट आहे. आता याला जर एरर जर काढायचं असेल तर तुम्ही काय करणार आहे ∂y/y आणि फोरचं काय बनणार आहे का नाही. म्हणजेच काय ∂m/m प्लस काय ∂g/g प्लस काय ∂l/l प्लस काय पायचं बनणार आहे का नाही. 2 काय होऊन जाईल पुढे शिफ्ट होऊन 2 ∂d/d प्लस काय ∂l/l नाही कळालं. आणि माहिती आहे ना जी कसं घेतलं त्यांनी 9.81 घेतलेलं आहे. म्हणजे इतर काय होऊन जाईल कॅन्सल आउट होऊन जाईल. चला राहिला प्रश्न ∂m दिलाय का तुम्हाला डायरेक्ट नाही दिलेला आहे. पण तुम्हाला माहिती आहे लिस्ट काउंट आज काय असतो मॅक्झिमम पॉसिबल एरर आहे. लिस्ट काउंट कसं काढतो आपण डेसिमलच्या नंतर किती डिजिट दिले तो घेतो आणि 1 पुट करत असतो आपण 0.01 0.1 आपण असं बघितलं होतं ना. सेंटीमीटर स्केल होतं 1 mm चा लिस्ट काउंट देत होता. तुमचा वर्नियर किती देत होता 0.1 mm देत होता आणि स्क्रू गेज किती दिला होता तुम्हाला 0.01 देतला होता mm मध्ये. तसंच आता हे डेसिमलच्या नंतर जे काय ते काय लिस्ट काउंटचे म्हणजेच काय म्हटलं मी याचं किती होणार आहे डेसिमल एक आहे किती डिजिट आहे 3 डिजिट आहे म्हणून किती 001. हे लॉजिक कळालं का. लिस्ट काउंट कसं लिहिलं 0.001 डिवाइड बाय काय तुमचा 2.820 कळालं का. प्लस ∂l साठी लिहायचं कुठे ∂m साठी लिहायचं होतं सॉरी ∂m साठी काय एम आहे ना. एम साठी काय लिहिणार तुम्ही किती लिहिणार आहे 0.01 डिवाइड बाय एम ची किती 3.00 प्लस ∂g चं बनणार आहे. ∂l चं काय लिहिणार तुम्ही 0.001 डिवाइड बाय काय 2.820 प्लस 2 टाइम्स ∂t किती दिले d किती येणार तुमचा 0.001 डिवाइड बाय काय 0.041 प्लस ∂l ओके l किती येणार आहे 0.001 डिवाइड बाय काय 0.087. काय डाऊट आहे समजलं इथपर्यंत. आणि इंटू काय करा 100 म्हणजे पर्सेंटेज मध्ये भेटणार. इंटू काय केलं 100 केलं तर काय भेटणार आहे पर्सेंटेज मध्ये आन्सर भेटणार आहे. क्लिअर आहे. 100 ने मल्टिप्लाय केलं तर काय होऊन जाईल 1 होऊन जाईल 2 कर सरकणार आहे 1 किती 3. आता 3 पॉईंटचा नका जातो 1.3 आणि याला जर सर्कल किती झाला 0.1 डिवाइड बाय काय 2.82 आला प्लस आता 2 ने मल्टिप्लाय केला आणि 100 ने मल्टिप्लाय इथं आला आणि 2 ने मल्टिप्लाय केला किती झालं तुमचा 0.2 डिवाइड बाय काय 0.041 बरोबर की नाही. प्लस 100 ने मल्टिप्लाय केलं काय झालं 0.1 100 ने 2 घर सरकला डिवाइड बाय काय 0.087. आता ऑप्शन कसे बघा पहिल्यांदा ऑप्शन कसे जवळ का लांब आहे कुठे गेलं ते ऑप्शन क्वेश्चन 7.96 आहे ओके थोडस बऱ्यापैकी लांब लांब आहेत मग आपण अप्रॉक्सिमेट थोडस खेळू शकतो. 1/3 तर माहिती प्रत्येकाला 1/3 ची व्हॅल्यू किती आहे 0.333 चालते किती ते 0.333 इथं अप्रॉक्सिमेट केलं का आपण नाही 0.33 प्लस याला किती कन्सिडर करा 3 कन्सिडर करता येईल. परत हा काय झालं 1/3 आला हा काय झाला 1/3 आला पण डिनॉमिनेटर काय केलं आपण मोठा केलाय. ओव्हरऑल फ्रॅक्शन काय छोटा येईल आणि ऍक्च्युअल आन्सर त्याच्यापेक्षा थोडंसं मोठा येणार आहे. म्हणजे किती रे तुमचा 0.033 पेक्षा कसं येणार आहे छोटा येणार. थोडंसं नॉर्मली आपण विचार केला कळालं का नॉर्मली तो चेंज करणार. नंतर मी विचार केला इथं बघा इथं काय करा 8 डेसिमल इकडे शिफ्ट करा 8 डेसिमल इकडे शिफ्ट करा 8 4 0.4 बनेल. मी असं म्हटलं 2 डिवाइड बाय काय म्हणलं माझं 0.4 बनला. अजून याला इकडे सरपा म्हणजे काय झालं 20 डिवाइड बाय काय झालं 4 झाला. कळालं का नाही. मी एक घर सरकत गेलो एक घर इकडे सरकलं तर याचा पुढे सरकला कळालं का 20/4 म्हणजे किती आलं तुमचं 4×5 20 आला. कळालं का नाही 4×5 आला म्हणजे किती आला आन्सर इथं 5 आला. मला सांगा डिनॉमिनेटर काय केला आपण छोटा केला. ओव्हरऑल फ्रॅक्शन काय मोठा येणार आहे. ऍक्च्युअल आन्सर याच्यापेक्षा थोडंसं नॉर्मल छोटा येणार आहे. एवढं तर लॉजिकली लक्षात ठेवायचं. नॉर्मल काय करणार तो छोटा करणार प्लस आता इथं काय करणार परत तोच उद्योग 0.1 आहे त्याला तिकडे सरकवला 0.1 ला इकडे सरकवला इकडे आला तर किती 8 डेसिमल इकडे सरकला. याला मी 8.7 केलं म्हणजे काय झालं इथं 10 आला आणि इथं काय झालं 8.7 आला बरोबर की नाही. आता करणं सोपं झालं माझ्यासाठी. 8.7 ला मी काय कन्सिडर करू शकतो 8.7 ला काय करू शकतो 10 कन्सिडर करू शकतो 9 कशाला करायचं 9 करू शकत नाही का आपण. चला 9 करूया. मला सांगा सगळ्या याच्यात काय केलं आपलं छोटी छोटी झाली ना मग आपण
व्हॅल्यू काय करत गेलो आपण, इथं काय केलं आपण 2.82 ला काय केलं, मोठी केले ना, 2.82 ला मोठे केले, तर ओव्हरऑल फ्रॅक्शन काय होता, ओव्हरऑल फ्रॅक्शन काय होता, छोटी आली होती, ऍक्च्युअल आन्सर कसं येणार होतं, याच्यापेक्षा थोडंसं मोठं येणार होता. आता इथं काय केलं आपण 40 केलं, म्हणजे काय केलं, छोटी गेली, ओव्हरऑल आन्सर कसं येणार आहे, मोठा येणार आहे, ऍक्च्युअल आन्सर याच्यापेक्षा छोटा येणार, हे आज केलं. आता याचं काय करतो आपण 9 करूया, तुमच्या म्हणण्यानुसार 9 करू. 9 केलं म्हणजे काय केलं, मोठी गेली तर ओव्हरऑल फ्रॅक्शन काय छोटी येईल आणि ऍक्च्युअल आन्सर त्याच्यापेक्षा मोठी येणार आहे. म्हणजेच किती 10/9 कन्सिडर केलं, 10/9 कन्सिडर केलं तर काय होणार आहे, 1 पॉईंट येणार आहे. 9 एका 9 उरले किती 1, परत तुम्ही तेच करणार आहे, 9 एका 1 असं जाईल, 1.111 चालू जाईल, कळालं का नाही, 1.111 चालू जाईल, 1.11 आणि काय होणार आहे, पटकन आन्सर काय होणार आहे, काय केलं आपण डिनॉमिनेटर काय केलं, मोठा केला, ओव्हरऑल फ्रॅक्शन काय छोटा, ऍक्च्युअल आन्सर याच्यापेक्षा कसा येणार आहे, मोठा केलाय तर ओव्हरऑल फ्रॅक्शन छोटा, ऍक्च्युअल आन्सर याच्यापेक्षा थोडासा मोठा येणार आहे. क्लिअर आहे, समजलं का नाही. मग मला एक सांगा, बाकी सोडून द्या, 5 आणि डेसिमलचे एकच डिजिट एकच आहे, 5 आणि 1 किती झाले 6, 5 आणि 1 किती झाले 6, ऑप्शन काय दिसतं का 6 पॉईंट असे 6.50 आहे, पण आपल्याला 6.50 कडे जायचं का नाही याचा आपण पहिल्यांदा कन्फर्म करतो, कारण की 33 पण आलेला आहे. हा चला, काय काय करायचं तुम्हाला 0.33 करायचं आहे, 0. याला थोडस मोठं करायचं आहे, म्हणजे मी काय केलं 35 करून घेतलं, 38 केलं किंवा 34, 0.38 करून घेतला, ठीक आहे, आपल्याला कन्व्हिनियन्स साठी. इथं किती आला 5 पेक्षा कसा येणार आहे, छोटा येणार आहे, छोटा येणार म्हणजे काय म्हणतो मी 4.96 असं काहीतरी घेऊन टाकलं, हा 5 पेक्षा थोडासा नॉर्मली छोटा केला. 1.11 पेक्षा कसं येणार आहे, मोठा येणार आहे, म्हणजे 1.11 पेक्षा मोठा येणार, तर मी काय म्हटलं 1.20 घेऊन टाकला. कळालं का, थोडंसं अप्रॉक्सिमेट करत बसलो. हे किती झालं 8, किती झाले 6 6 12, 9 1 10 2 12, किती झाले 4 आणि 2 6, 6.22 म्हणजे किती 6.50%. ऑप्शन चेक करून घ्या बॅक साईडला पटकन.